सो हाऊ वॉज युअर इंजिनिअरिंग लाईफ? डिड यू एन्जॉय इट? तर बंधूंनो आणि त्यांच्या भगिनींनो, खरं तर आज आमचं फेअरवेल आहे. मी असं ऐकलं होतं की फेअरवेल दिवशी सगळे लोक दुःखी असतात, पण आज सगळे लोक मला खुश दिसत आहेत. कारण सगळ्यांना हेच झालं की आता कधी एकदा मी कॉलेजमधून बाहेर पडतोय आणि कधी माझ्या हातावर डिग्री आहे. मी सगळ्यांना म्हणतोय, भावांनो ॲटलीस्ट फोटो काढण्यापुरते रडा रे रडा, थोडं तरी इमोशनल दाखवू द्या, म्हणजे थोडा फोटो तरी टाकतील # 1 लास्ट टाईम म्हणून. असो, 4 वर्षापूर्वी आमच्या इंजिनिअरिंग लाईफला सुरुवात झाली. पहिलं वर्ष आमचं कोविडमध्ये गेलं आणि माझ्यामध्ये सगळ्यात चांगलं वर्ष आमचं तेच होतं, कारण सगळ्यांना 9च्या वर पॉईंटर येत होता. पण तसं सेकंड इयर आला आमचं, सगळ्यांना हळूहळू बॅक लागायला सुरुवात झाली. 3 Idiots मूवी आम्ही सगळ्यांनी पाहिला होता, लहानपणी पाहिला, आणि तो या 4 वर्षामध्ये प्रत्यक्षात जगला आम्ही. फक्त एक छोटीशी खंत आहे की त्या मूवीमध्ये राजूला लास्टला एक प्रश्न विचारतात की भाईसाहेब सॅलरी कितनी लोगे. हा प्रश्न मला आत्तापर्यंत कोणी विचारला नाही आणि आमच्यातल्या 80% लोकांनाही विचारला नाही. पण असो, आमच्या नशिबाचा भागतो. त्यामुळे ज्यांना प्लेसमेंट मिळाल्या त्यांना शुभेच्छा, ज्यांना नाही मिळाल्या त्यांना आणखीन जास्त शुभेच्छा. कदाचित उद्या तुम्ही याच कॉलेजमध्ये लोकांचे इंटरव्ह्यू घ्यायला याल. सो पेशन्स ठेवा. हे इन्स्टाला वाचून पेशन्स ठेवा बघ, मी पेशंट झालो आहे. पण ठीक आहे यार, कॉलेजमध्ये खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, खूप नवीन शिक्षक मिळाले, अनेक मित्र मिळाले, साथी मिळाले, अनेकांना जीवनसाथी मिळाले. खरं तर एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगतो मी, निश्चित सांगतो की भले उद्या तुम्ही किती मोठे व्हाल, किती मोठ्या पदांवर जाल, हजारो लाखो कोटीचे व्यवहार कराल, पण कॉलेजमध्ये भेटलेल्या मित्रांना कधी सोडू नका. कारण यांनीच तुम्हाला या खडतर प्रवासामध्ये साथ दिलेली आहे. यांच्यामुळेच आपण सर्वाइव्ह करू शकलो आहे. यांनीच तुम्हाला वेळोवेळी असाइनमेंट्स पुरवल्यात, नोट्स पुरवल्यात, पेपरच्या चिठ्ठ्या पुरवल्यात. त्यामुळं यांना कधी विसरू नका. आणि लास्टला माझ्या निराश मित्रांसाठी फक्त मी एक छोटीशी कविता सांगेल, ज्यांना हवा तसा जॉब मिळाला नाही, की भावांनो, आयुष्य खूप छान आहे, थोडं लहान आहे. आयुष्य खूप छान आहे, थोडं लहान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे. काट्यातही फुलांची झुलती कमान आहे. उचलून घे हवं ते, दुनिया एक दुकान आहे, दुनिया एक दुकान आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.